एकदा दोन दरोडेखोर पोलिसांपासून आपला बचाव करत आपणास दडण्यास जागा मिळेल या आशेने गडावर आले. गुहेजवळ ते दोघे आले आणि परमपूज्य महाराजांना म्हणाले, आमच्या मागे पोलीस लागले आहेत, आम्हाला दडण्याकरिता जागा हवी आहे. यावर महाराज म्हणाले, येथे कोठे दडणार? महाराजांचे वाक्य ऐकल्यावर ते दरोडेखोर रागाने ओरमट शब्दात महाराजांना म्हणाले, आम्हाला दडण्याकरिता येथे जागा द्यावीच लागेल. परमपूज्य महाराज शांतपणे हळूवार आवाजात त्या दरोडेखोरांना म्हणाले, अगोदर तो शिदा घ्या, चूल पेटवा, खिचडी करून खा आणि मग बघू काय ते. ते दोघेही भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांनी गुहेतील शिदा घेतला. तत्समयी गुहेत केळवलीचे श्री सीताराम इंगळे महाराजांच्या सेवेत रुजू होते. शिदा शिजवण्यासाठी चूल मांडली व अग्नी पेटवला. चुलीमध्ये अग्नीत घालण्यासाठी लाकडे घेतली व अग्नीत घालून अग्नीने अधिक पेट घ्यावा म्हणून फुंकर घालू लागले. पावसाळ्याचे दिवस होते. काही लाकडे ओली होती आणि ओल्या लाकडांमुळे अग्नी पेट घेईना. भुकेने व्याकुळ झालेले दरोडेखोर अग्नी पेट घेईना म्हणून चिडले व उर्मट शब्दात महाराजांना म्हणाले, ए म्हाताऱ्या, ही लाकडं तर पेट घेत नाही, मग आता काय तुझे पाय घालायचे का चुलीत? यावर महाराज आपल्या जागेवरून उठले व चुलीपुढे येऊन बसले. महाराजांनी आपली दृष्टी स्थिर केली व क्षणभरात चुलीतील साधारण पेट घेतलेल्या लाकडांकडे पाहिले. महाराजांच्या नेत्रदृष्टीने चुलीतील अग्नी भरभर पेटू लागला. लाकडे ओली असतानाही अग्नी प्रज्वलित झाला. हा विचित्र प्रकार पाहून दरोडेखोरांना आश्चर्य वाटले व त्यांनी महाराजांकडे आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. खिचडी तयार झाल्यावर त्या दोघांनी आनंदाने पोटभर खिचडी भक्षण केली. महाराजांच्या अति आदराने त्यांनी दर्शन घेतले आणि निरोप घेऊन महाराजांचा जय जयकार करत गड उतरून निघून गेले. धनंजय ऐकिला वृत्तांत, कुरुक्षेत्री वदिले भगवंत, अग्नी माझ्याच अंगात, तो मीच आहे जाणावे. असेच एकदा गगनगडावर परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या दर्शनाकरता काही डॉक्टर आले होते. त्यांनी महाराजांच्या पायाची तपासणी केली. महाराजांच्या पायावर बऱ्याच जखमा होत्या. जलामध्ये तपसाधना करीत असताना पाण्यातील माशांनी महाराजांच्या पायांना चावे घेऊन पायाचे मांस भक्षण केल्यामुळे त्या जखमा झाल्या होत्या. स्वामींच्या पायावरील जखमा पाहून डॉक्टरांनी स्वामींना पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया वेळेत न केल्यास शरीराला विषबाधा होण्याची शक्यताही डॉक्टरांनी दर्शवली. शस्त्रक्रियेसाठी त्यांनी महाराजांना रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली. परंतु महाराजांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला व म्हणाले, माझ्या भक्तांना सोडून मी कोठेही जाणार नाही. डॉक्टरांनी महाराजांची फार विनवणी केली. रुग्णालयात आम्ही आपली सर्व व्यवस्था करू व आपली योग्य ती काळजी घेऊ असेही म्हणाले. परंतु महाराजांनी मात्र रुग्णालयात जाण्यास नकार दिला. नंतर डॉक्टरांनी महाराजांचे दर्शन घेतले व निघून गेले. सोडून या मम भक्तासी, जाऊ दूर मी कयासी, राहणार नाही मी क्षणभरासी, भक्ता वासोनिया. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः.